Hello friends, how are you all? I hope you are doing great in your life. So friends, in this video we are going to discuss various stages of civil suit. So without further ado, let's get started. So friends, आपण या व्हिडिओमध्ये व्हेरियस स्टेजेस ऑफ सिव्हिल सूट याबद्दल माहिती बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे फौजदारी खटल्यापेक्षाही फौजदारी खटल्यांच्या तुलनेत आपला जे काही दिवाणी दावे असतात याला बराच वेळ लागतो. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला एक वेगळ्या प्रक्रियेमधून जावं लागतंय. वेगवेगळ्या स्टेजेस असतात, ते स्टेजेस पार करून आपल्याला जावं लागते. फायनल प्लेट दाखल केल्यापासून तर फायनल जजमेंट किंवा डिग्री पर्यंत बराच कालावधी लागतो. याचं मुख्य कारण म्हणजेच तेच की आपल्याला एका कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर मधून जावं लागते. आणि या संबंधित एक कायदा आहे, त्याला आपण म्हणतो कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. बरोबर आहे, म्हणजेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. बरोबर आहे. ह्या कायद्याची जर तोंडवळ जर तुम्हाला सांगायची झाली तर या कायद्यामध्ये 158 सेक्शन आहेत आणि 51 काय तर ऑर्डर आहेत. 158 जे काही पार्ट फर्स्ट आहे, जे काही सेक्शन आहे हे सबटेंटिव्ह प्रोव्हिजन आहे. आपल्याला माहित आहे सबटेंटिव्ह प्रोव्हिजन म्हणजेच काय, तर जे राईट्स आणि लायबिलिटीज सांगतात इंडिव्हिज्युअलची. वेअरएज प्रोसिजर लॉ काय सांगते, की प्रोसिजर कशा प्रकारे कोर्टामध्ये फॉलो करायला पाहिजे त्याबद्दल त्यामध्ये काय असतात, प्रोव्हिजन्स असतात. अशाच प्रकारे जे काही आपला प्रोसिजर पार्ट आहे, जे काही 51 ऑर्डर आहे हे आपल्या काय येतात, प्रोसिजर प्रोव्हिजन्स आहेत. बरोबर आहे. तर आपल्याला सेक्शन्स जे काही 158 सेक्शन आहेत आणि इकडे जे काही 51 ऑर्डर आहेत याला कोरिलेट करून आपल्याला काय करावं लागतात, वेगवेगळ्या स्टेजेस समजून घ्यावं लागतात. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण हे जे काही स्टेजेस ऑफ सिव्हिल सूट समजून घेणार आहे हे आपण एक प्रॅक्टिकल उदाहरणाद्वारे समजून घेणार आहे. प्रॅक्टिकल उदाहरणाद्वारे आता एक करण आणि अर्जुन हे दोघं काय असतात, भाऊ. दोघे काय आहेत, भाऊ आहेत, करण आणि अर्जुन. बरोबर आहे. अर्जुन काय करतो, करणच्या घरावर काय करतो, ताबा करतो. काय करतो, ताबा. मग करणचा काय झाला, लिगल राईट व्हायलेट झाला. बरोबर आहे. कोण व्हायलेट केला, अर्जुनने व्हायलेट केला. बरोबर आहे. मग करण कोण आहे, प्लेंटिफ. करण कोण आहे, प्लेंटिफ. आणि अर्जुन कोण आहे, डिफेंडंट. बरोबर आहे. मग करणचा राईट काय झाला, व्हायलेट झाला. आपल्याला माहिती आहे इबी जिस इबी रिमेडियल म्हणजेच काय, वेअर देर इज अ राईट देर इज अ रेमेडी. राईट आहे तर मग रेमेडी सुद्धा आहे. मग करणला रिलीफ कुठून मिळू शकते, तर न्यायालयामधून. मग करण सुरुवातीला काय करा, डायरेक्ट न्यायालयात जातो का, नाही. सुरुवातीला तो कुठे जाईल, वकील साहेबांकडे जाईल. वकील साहेबांना पूर्ण फॅक्ट सांगेल केसचा, असं झालंय पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. जे काही त्याच्याकडे कागदपत्र असतील, जे काही डॉक्युमेंट असतील त्या प्रॉपर्टीचे सर्व वकील साहेबांना दाखवेल. त्यानुसार वकील साहेब काय करतील, प्लेन तयार करतील. काय करतील, प्लेन तयार करतील. प्लेन मध्ये मग आपल्याला माहिती आहे ऑर्डर 7 आली प्लेन म्हटलं तर. बरोबर आहे. फ्रेमिंग ऑफ सूट आलाय, ऑर्डर फर्स्ट आली आपलं. बरोबर आहे. ऑर्डर फर्स्ट, ऑर्डर सेकंड, पार्टी टू सूट, फ्रेमिंग ऑफ सूट वगैरे. बरोबर आहे. ऑर्डर फर्स्ट, ऑर्डर सेकंड, ऑर्डर थर्ड काय आपली आपला रिकॉग्नाइज एजंट अँड प्लीडर. ऑर्डर 4 काय, इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. ऑर्डर 5 समन्स. हे महत्वाचे ऑर्डर आपल्याला काय करावं लागतात, मग कोरिलेट करून समजून घ्यावं लागतात. बरोबर आहे. त्यानंतर प्लेंटिफ आता वकील साहेबांकडे गेला. वकील साहेब प्लेटमध्ये काय काय दाखल करत, प्लेटमध्ये पहिले टाकेल तो प्लेटमध्ये ज्युरिडिक्शन, कोर्टाला कशा प्रकारे या दाव्यामध्ये ज्युरिडिक्शन आहे ते दाखवून त्यामध्ये नमूद करावं लागेल, म्हणजे काही मेन्शन करावं लागेल. त्यानंतर कोर्ट फी, जे काही कोर्ट फीज ऍक्टनुसार जे काही व्हॅल्युएशन असेल त्याचं, तर कोर्ट फीचं व्हॅल्युएशन करून त्यामध्ये द्यावं लागेल. तिसरी गोष्ट कॉज ऑफ ऍक्शन, आपल्याला म्हणजे भांडणाचं मूळ कारण काय ते डिस्क्लोज करावं लागेल, आपल्याला उघड करावं लागेल त्यामध्ये. किंवा लिमिटेशन पिरियड, तुमच्या दाव्यामध्ये किंवा तुमच्या केसमध्ये लिमिटेशन पिरियड कशा प्रकारे आहे, ते लिमिटेशन पिरियड संपलं नाही हे तुम्हाला त्यामध्ये दाखवून द्यावं लागेल. त्यानंतर प्रेयर म्हणजे काय असते, तुम्हाला काय रिलीफ पाहिजे त्यानुसार काय करावं लागेल, तुम्हाला या गोष्टी त्यामध्ये काय करावं लागतील, हे ऑर्डर 7 नुसार प्लेन. बरोबर आहे. त्यानंतर पहिली स्टेज काय, मग वकील साहेब काय करतील, इन्स्टिट्यूशन ऑफ सूट इन्स्टिट्यूट करेल. म्हणजे ऑर्डर कोणती आली, 4. ऑर्डर 4 आली आणि सेक्शन 26 आलाय. बरोबर आहे. कमिंग टू पिक्चर, सेक्शन 26 आणि ऑर्डर 4. बरोबर आहे. त्यानंतर सूट इन्स्टिट्यूट केल्यानंतर ज्या कोर्टाला ज्युडिक्शन आहे त्या कोर्टात केल्यानंतर कोर्ट काय करेल, एक तर तो ऍक्सेप्ट करेल. तुम्ही जर 7 ऑर्डर 7 रूल 9 च्या प्रोव्हिजन जर फुलफिल केल्या व्यवस्थित तर कोर्ट काय करेल, ते ऍक्सेप्ट करेल. बरोबर आहे. किंवा रिटर्न करेल. कोर्टाला जर वाटलं की आपल्याला या दाव्यामध्ये किंवा या खटल्यामध्ये आपल्याला ज्युडिक्शन नाही तर कोर्ट काय करेल, ते प्लेन रिटर्न करेल आणि दुसरा एक प्रॉपर कोर्टाला ज्याला ज्युडिक्शन आहे तिकडे काय करेल, ते रिटर्न करेल. बरोबर आहे. तिसरं काय करेल, रिजेक्ट. तर तुम्ही ऑर्डर 7 रूल 11 नुसार काय करता, ते रिजेक्ट करते. तुम्ही ऑर्डर 7 रूल 9 चा जर कंडिशन व्यवस्थित जर फुलफिल नाही केला तर ऑर्डर 7 रूल 11 नुसार ते काय केलं जाते, प्लेट रिजेक्ट केला जाते. रिजेक्शन ऑफ प्लेट होते. बरोबर आहे. त्यानंतरची जर प्रोसिजर जर बघितली आपण, त्यानंतर काय असते आपलं समन्स. काय करतो कोर्ट, समन्स पाठवते. बरोबर आहे.
जर कोर्टाने ऍक्सेप्ट केला, प्लेंट जर कोर्टाने ऍक्सेप्ट केला तर नंतर कोर्टाची ड्युटी काय आहे, डिफेंडंटला काय करणे, हे पाठवणे, समन्स पाठवणे. बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपली स्टेज आहे सेकंड स्टेज मध्ये काय आहे, सर्व्हिस ऑफ समन्स ऑन डिफेंडंट. डिफेंडंटला काय दिलं जाते, समन्स पाठवलं जाईल. बरोबर आहे. त्याची तरतूद आपल्याला ऑर्डर 5 आणि सेक्शन 27 to 32 याच्यामध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. तर त्यामध्ये दोन सिच्युएशन अराईज होतात. एक समन्स ड्युअली सर्व्ह झाला त्याला, किंवा समन्स ड्युअली सर्व्ह नाही झाला. बरोबर आहे. सर्व्ह जर त्याला व्यवस्थित झाला नसेल, ड्युअली सर्व्ह जर समन्स झाला नाही, तर त्या सिच्युएशन मध्ये त्याला परत पाठवला जाईल समन्स. ओके, त्याला इंटिमेशन दिला जाईल. बरोबर आहे. जर समन्स ड्युअली सर्व्ह झाला, बरोबर सर्व्ह झाला, पण डिपेंडंटला जरी समन्स ड्युअली सर्व्ह झाला तरी सुद्धा प्लेंटिफ हजर होत नाही. काय, डिपेंडंट हजर होते पण प्लेंटिफच हजर होत नाही. काय होईल, सूट डिसमिस होईल. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये दोघेही पार्टी, जे काही प्लेंटिफ आणि डिफेंडंट, हे दोघेही हजर होत नाही, सूट काय होईल, डिसमिस होईल. बरोबर आहे. त्यानंतर तिसरी सिच्युएशन अशी आपल्याकडे, प्लेंटिफ हजर होतो पण डिपेंडंट त्याचं रिटर्न स्टेटमेंटच फाईल करत नाही, किंवा तो कोर्टामध्ये क्लेमला आन्सरच देत नाही. बरोबर आहे. त्या सिच्युएशन मध्ये कोर्ट काय करत, एक्स पार्टी डिग्री काय करत, त्याच्या विरोधात पास करत. एक्स पार्टी म्हणजे एकतर्फे फैसला, म्हणजे एकतर्फे निर्णय काय करत, कोर्ट देईल. त्याची तरतूद आपल्याला ऑर्डर 9 रूल 6 मध्ये दिलेली आहे. ऑर्डर 9 काय सांगते, अपीअरन्स ऑफ पार्टीज अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपीअरन्स. म्हणजे जर एखादी पार्टी अपीअर नाही झाली तर त्याचे परिणाम काय होतील त्यामध्ये दिलेले. बरोबर आहे. म्हणजे एक्स पार्टीच्या विरोधात जो काही डिपेंडंट असेल, त्याच्या विरोधात समजा एक्स पार्टी डिग्री केली, तो एकदम अपील मध्ये जाईल, किंवा रिव्ह्यू करेल, किंवा ती जे काही डिग्री पास केली त्याच्या विरोधात ते काय करेल, सेट असाइड करण्यासाठी ऍप्लिकेशन करेल कोर्टाला. बरोबर आहे. तर ही झाली आपली तिसरी सिच्युएशन. चौथी सिच्युएशन अशी, डिफेंडंट अपीअर्स होतो. डिफेंडंट अपीअर झाला तर तो काय करेल, म्हणजेच काय, रिटर्न स्टेटमेंट कोर्टामध्ये काय करेल, तो दाखल करेल, प्रेझेंट करेल. रिटर्न स्टेटमेंट कोर्टामध्ये दाखल करेल. त्याचा कालावधी 30 दिवस आहे. बरोबर आहे. समन्स सर्व्ह झाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्याला काय करावं लागते, रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय, वादीच्या दाव्याला दिलेलं प्रतिउत्तर म्हणजे काय असते, आपलं रिटर्न स्टेटमेंट असते. बरोबर आहे. तर हे 30 दिवसाचा कालावधी एक्सटेंड होऊ शकतो. 90 दिवसापर्यंत सुद्धा हा कालावधी एक्सटेंड होऊ शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, बघतो काय, कोर्टामध्ये 90 दिवसापेक्षाही कालावधी हा वाढतोय. म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी थोड्या वेगळ्याच चालतात. बरोबर आहे. तर आता डिपेंडंट अपीअर होतो, रिटर्न स्टेटमेंट दाखल होतो कोर्टामध्ये, तो दाखल करतो. तर मग पुढची प्रोसिजर काय, ते आपलं स्टेज थर्ड स्टेज आहे, त्याच्यामध्ये आपण ते बघणार आहे. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली थर्ड स्टेज आहे, फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट. बरोबर आहे. आता रिटर्न स्टेटमेंट फाईल झालं कोर्टामध्ये, प्लेंट दाखल झालाय. बरोबर आहे. त्यानंतर एक्झामिनेशन ऑफ पार्टीजची एक्झामिनेशन केलं जाईल कोर्टात ऑर्डर 10 नुसार. बरोबर आहे. एक्झामिनेशन ऑफ एक्झामिनेशन झाल्यानंतर कोर्टाला जर वाटलं यांनी बाहेरच यांचा डिस्प्यूट रिझॉल्व्ह करायला पाहिजे, जे काही आर्बिट्रेशन, कॉन्सिलेशन किंवा लोक अदालत असेल, या माध्यमाद्वारे जर त्यांचा डिस्प्यूट जर बाहेरच सॉल्व्ह होत असेल तर त्यांना बाहेर रेफर केल्या जाते. त्याची तरतूद ऑर्डर 10 आणि सेक्शन 89 मध्ये आपल्याला दिलेली आहे. बरोबर आहे. तिकडे जर डिस्प्यूट जर रिझॉल्व्ह नाही झाला तर परत ते काय करतात, कोर्टामध्ये ते येऊ शकतात. बरोबर आहे. त्यानुसार एक्झामिनेशन ऑफ पार्टीज झाली. बरोबर आहे. त्यांचा डिस्प्यूट जर बाहेर रिझॉल्व्ह नाही झालं तर परत मग काय होते, फ्रेमिंग अँड सेटलमेंट ऑफ इश्यू. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जसं क्रिमिनल केसमध्ये चार्ज फ्रेम होतो, काय होतो, चार्ज फ्रेम होतो, तसं इकडे सिव्हिल केसमध्ये किंवा सिव्हिल दाव्यामध्ये काय फ्रेम होते, तर इश्यूज फ्रेम होतात. बरोबर आहे. इश्यूज फ्रेम होत असतात. बरोबर आहे. आता इश्यू कशा प्रकारे फ्रेम होतात, वेगवेगळ्या. आता बघा, जे काही तुम्ही डॉक्युमेंट कोर्टामध्ये देता, प्रोडक्शन, इम्पोर्टिंग, रिटर्न ऑफ डॉक्युमेंट, त्यानंतर ऑर्डर कोणती आपली, ऑर्डर 13. ऑर्डर कोणती आहे, 13. बरोबर आहे. आता हे चारही ऑर्डर आपल्याला सोबत वाचावं लागतात. ऑर्डर 11 जे सांगते आपल्याला डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन, ऑर्डर 12 जे सांगते आपल्याला ऍडमिशन, ऑर्डर 13 प्रोडक्शन, इम्पोर्टिंग अँड रिटर्न ऑफ डॉक्युमेंट, ऑर्डर 14 फ्रेमिंग ऑफ इश्यूज. बरोबर आहे. आणि ऑर्डर 15 हे काय, डिसमिसल ऑफ सूट ऍट फर्स्ट हिअरिंग. पहिल्या हिअरिंग मध्ये सूट काय करू शकते, डिसमिस सुद्धा होऊ शकते. बरोबर आहे. जर कोर्टाला वाटलं येथे रेस ज्युडिकाटा आहे किंवा रेस सब ज्युडाइस असेल, तुम्हाला माहिती आहे रेस ज्युडिकाटा सेक्शन 10 आणि 11 मध्ये. सेक्शन 10 मध्ये आपल्याला रेस सब ज्युडाइस दिलेले आहे आणि सेक्शन 11 मध्ये आपल्याला रेस ज्युडिकाटा दिलेला आहे. एखादा खटला जर ऑलरेडी डिसाइडेड झालेला असेल किंवा एखादा खटला जर पेंडिंग असेल कोर्टामध्ये, तर कोर्ट काय करते, ते त्या खटल्याचं म्हणजे ट्रायल सुरू करत नाही त्या खटल्यावर. तो एक तर डिसमिस करते किंवा परत तो रिटर्न करते. बरोबर आहे, प्लेंट. बरोबर आहे. अशा प्रकारे काय आहे, डिसमिसल ऑफ सूट ऍट फर्स्ट हिअरिंग, ऑर्डर 15. आता या चार याच्यावर कोर्ट काय करतो, फ्रेमिंग ऑफ इश्यूज तयार करते. बरोबर आहे. ट्रायल केव्हा सुरू होत असते, एक गोष्ट लक्षात घ्या. जसं क्रिमिनल केसमध्ये चार्ज फ्रेम केल्यानंतर ट्रायल सुरू होते, तसं सिव्हिल केसमध्ये
इश्यू फ्रेम केल्यानंतर काय होते, ट्रायल चालू होते. बरोबर आहे. आता तुम्ही जे काही डॉक्युमेंट दिले कोर्टात, जे काही प्लेन दिलाय, जे काही कोर्टामध्ये तुम्ही रिटर्न स्टेटमेंट दाखल केला, जेव्हा त्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट जे असतील किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल किंवा प्लेंट असेल, यातून जेव्हा जे साहेब पूर्ण वाचतील त्या आधारावर कोर्ट काय करेल, इश्यू फ्रेम करेल. बरोबर आहे. तुम्ही जे काही डॉक्युमेंट प्रोड्यूस केले, काही गोष्टी ऍडमिशन, ऑर्डर पेल, एखादी गोष्ट तुम्ही त्या डॉक्युमेंटमध्ये किंवा प्लेंटमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये तुम्ही ऍडमिट केली तर ती प्रूव्ह करण्याची गरज नाही. आपल्याला माहिती आहे सेक्शन 58 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, फॅक्ट्स ऍडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ह, फॅक्ट्स ऍडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ह. जे फॅक्ट्स तुम्ही ऍडमिट केले ती प्रूव्ह करण्याची गरज नाही. बरोबर आहे. त्यानुसार काय ऑर्डर आहे. त्यानंतर डिस्कव्हरी अँड इन्स्पेक्शन, जे काही तुम्ही डॉक्युमेंट दिले त्याची एक तर डिस्कव्हरी आणि इन्स्पेक्शन चौकशी केली जाते, खरे आहेत का, डॉक्युमेंट ज्युनियन आहेत का वगैरे सगळं. बरोबर आहे. ऑर्डर 9-10 आपल्याला माहिती काय, ऍफिडेव्हिट. तुम्ही जे काही प्लेन रिटर्न स्टेटमेंट तुम्हाला काय द्यावं लागते, ऍफिडेव्हिट थ्रू द्यावं लागते. बरोबर आहे. आणि एक गोष्ट अजून, तुम्ही जे काही एक्झामिनेशन इन चीफ होते, बरोबर आहे, दिवाणी खटल्यामध्ये जे काही एक्झामिनेशन इन चीफ होते ही नेहमी कशामध्ये होते, ऍफिडेव्हिट थ्रू होते. ओरल होते का नाही. क्रिमिनल केसमध्ये आपण बघतो जे काही एक्झामिनेशन इन चीफ असते ती ओरल होते, पण दिवाणी दाव्यामध्ये तसं नाही. दिवाणी दाव्यामध्ये ती एक्झामिनेशन इन चीफ कशी होते, थ्रू ऍफिडेव्हिट होते, ऍफिडेव्हिट थ्रू होते. बरोबर आहे. म्हणजे ऍफिडेव्हिट द्वारा होते ती. बरोबर आहे. आता झालं एक गोष्टी, इश्यू फ्रेम झालं, सर्व झालं. आता कोर्ट काय करेल, ट्रायलला काय करेल, सुरुवात करेल. म्हणजे स्टेज 4 कोणती आपलं, कमेन्समेंट ऑफ ट्रायल. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपली स्टेज 4 आहे, कमेन्समेंट ऑफ ट्रायल. बरोबर आहे. इश्यू फ्रेम झाले आणि काय झालं, ट्रायलला सुरुवात झाली. बरोबर आहे. आता ट्रायल मध्ये बघा, एकदा का ट्रायल सुरू झाली तर मग आपल्याला काय करावं लागते, समन्स वगैरे कोर्ट काय करते, समन्स पाठवतो. कोणाला, विटनेसला पाठवते किंवा एखादा डॉक्युमेंट प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा समन्स पाठवला जाऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे विटनेसला ऑर्डर 16 नुसार काय आपला विटनेसला पाठवला होता, ऑर्डर 5 नुसार आपण कोणाला पाठवला होता, डिफेंडंटला पाठवला होता. बरोबर आहे. आणि सेक्शन 13 नुसार आपण एखादा डॉक्युमेंट प्रोड्यूस करण्यासाठी काय केला जाते, समन्स कोर्ट पाठवते. बरोबर आहे. त्यानंतर काय होईल, हेअरिंग ऑफ द सूट, जे काही दावा असेल त्याचा सूट असेल तर ते काय होईल, हेअरिंग होईल. म्हणजे हेअरिंग झाल्यानंतर काय काय त्यामध्ये रेकॉर्ड केला जाईल, एक तर रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स रेकॉर्ड केला जाईल, किंवा ओरल आर्ग्युमेंट जे काही आपल्या एक्झामिनेशन वगैरे असतात, जसे की एक्झामिनेशन चीफ किंवा क्रॉस एक्झामिनेशन आणि री एक्झामिनेशन. बरोबर आहे. एक्झामिनेशन वगैरे झालं, क्रॉस एक्झामिनेशन झालं, त्यानंतर रिटर्न आर्ग्युमेंट जे काही पार्टीने केले ते झाले. त्यानंतर काय होईल, त्यांचा सर्वांचा काय होईल, फायनल आर्ग्युमेंट होईल. बरोबर आहे. एकदा का फायनल आर्ग्युमेंट झाला, बरोबर, फायनल आर्ग्युमेंट झालं तर 30 दिवसाच्या आत त्यांना काय करावं, कोर्टाला काय करावं लागते, जजमेंट प्रोनाऊन्स करावं लागते. बरोबर आहे. फायनल आर्ग्युमेंट झाल्यानंतर जजमेंट किती दिवसाच्या आत द्यावं लागते, 30 दिवसाच्या आत जजमेंट काय करावं लागते, कोर्टाला प्रोनाऊन्स करावं लागते. बरोबर आहे. आणि जजमेंट प्रोनाऊन्स झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत कोर्ट काय करते, डिक्री पास करते. काय करते, डिक्री पास करते. बरोबर आहे. आणि या डिक्रीची पुढे काय होत असते, अपील होत असते. बरोबर आहे. डिक्री एक्झिक्यूट, जे काही डिक्री होल्डर असतो, म्हणजे ज्याच्या वतीने निर्णय दिलेला असतो कोर्टाने, तो काय असतो, डिक्री होल्डर. आणि ज्याच्या विरोधात निर्णय दिलेला असतो तो असतो जजमेंट डेटर. बरोबर आहे. जजमेंट डेटर, डिक्री होल्डर काय करेल, एक्झिक्युशनसाठी ऍप्लिकेशन करेल कोर्टामध्ये, आणि जजमेंट डेटर जे ते काय करायला, एक तर अपील, रिव्ह्यू किंवा रिव्हिजन. बरोबर आहे. आता जजमेंट डेटर अपील, रिव्ह्यू किंवा रिव्हिजन साठी जर गेला, अपीलमध्ये जर गेला समजा, तर कोर्ट काय करेल, त्याची स्टे ऑर्डर देऊ शकते. याच्यावर काय होईल, स्टे ऑर्डर सुद्धा देऊ शकते एक्झिक्युशन मध्ये. बरोबर आहे. त्यानंतर मग तिकडे अपील वगैरे जर कोर्टाने ऍडमिट केलं अपील वगैरे, तर इकडे एक्झिक्युशनला काय होईल, स्टे मिळेल. बरोबर आहे. अशा प्रकारे एकीकडे एक्झिक्युशन प्रोसिजर चालते आणि दुसरीकडे अपील, रिव्ह्यू आणि रिव्हिजन याची प्रोसिजर चालते. बरोबर आहे. अशा प्रकारे आपली जे काही सिव्हिल सूट मध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे स्टेजेस असतात, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या याच्यानुसार तुम्ही डिवाइड करू शकता. कोणी 10 स्टेजेस मध्ये करू शकता, कोणी 12 करू शकता, किंवा 17 आणि 18 करू शकता. पण तुम्हाला ते कळायला पाहिजे व्यवस्थित. बरोबर आहे. जर तुम्हाला स्टेजेस एकदा कळाला व्यवस्थित, तर तुम्हाला तो विषय, जो काही विषय असतो, तो कोणताही विषय असतो, प्रोसिजर लॉ असो किंवा प्रोसिजर लॉ जो असतो तो व्यवस्थित तुम्हाला कळेल. बरोबर आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला हे रिवाइज करतो, आपण काय काय बघितलं याच्यामध्ये. बरोबर आहे. तर सर्वप्रथम आपल्याला 21 ऑर्डर लक्षात ठेवावं लागतात. ऑर्डर फर्स्ट काय सांगते आपल्याला, पार्टीज टू सूट. याच्यामध्ये पार्टी कोण असेल, सूटमध्ये एखादा सिव्हिल दाव्यामध्ये पार्टीज कोण असेल, मग प्लेंटिफ, डिफेंडंट नसेल तर दावा दाखल होईल का, नाही होणार. म्हणजेच काय, तर दोन्ही पार्टी म्हणजे असायला पाहिजेत. प्लेंटिफ पण असायला पाहिजे, डिपेंडंट सुद्धा असायला पाहिजे. हे झालं पार्टीज टू सूट. फ्रेमिंग ऑफ सूट, ऑर्डर सेकंड मध्ये आपल्याला फ्रेमिंग ऑफ सूट सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे सूट कशा प्रकारे तुम्ही फ्रेम करायला पाहिजे. ऑर्डर थर्ड,
म्हणजे काय सांगते आपल्याला रिकॉग्नाइज एजंट अँड प्लीडर अँड रिकॉग्नाइज एजंट. बरोबर आहे. तुम्ही एखादा एजंट सुद्धा नेमू शकता तुमचा दावा चालवण्यासाठी किंवा प्लीडर अपॉइंट करू शकता तुम्ही. बरोबर आहे. ऑर्डर 4 काय सांगते इन्स्टिट्यूशन ऑफ सूट. बरोबर आहे. आपण बघितलं इन्स्टिट्यूशन ऑफ सूट आपली पहिली स्टेज होती. बरोबर आहे. सेक्शन 26 सोबत आपल्याला कोरिलेट करून ते समजून घ्यावं लागते. ऑर्डर 5 समन ऑन डिफेंडंट. डिफेंडंटला समन्स पाठवणे. बरोबर आहे. ऑर्डर 6 काय होतं आपलं जनरल प्लीडिंग. प्लीडिंग म्हटलं तर काय काय आलं आपल्या प्लीडिंग मध्ये रिटर्न स्टेटमेंट आणि प्लेट. प्लेट प्लस रिटर्न स्टेटमेंट इक्वल टू प्लीडिंग. बरोबर आहे. ऑर्डर 7 मध्ये काय आपलं प्लेंट म्हणजे नेमकं प्लेंट मध्ये काय काय असायला पाहिजे. प्लेंट ऍडमिट केव्हा होईल, प्लेंट रिजेक्ट केव्हा होईल, रिटर्न केव्हा होईल प्लेंट याबद्दल तरतुदी कशामध्ये दिलेल्या आपल्याला ऑर्डर 7 मध्ये दिलेल्या आहे. ऑर्डर 8 काय सांगते रिटर्न स्टेटमेंट, काउंटर क्लेम अँड सेटअप. रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय, काउंटर क्लेम म्हणजे काय आणि सेटअप म्हणजे काय यामध्ये आपल्याला फरक माहित असायला पाहिजे. जेव्हा आपण याच्यावर लेक्चर सिरीज चालू करेल तेव्हा आपण यामध्ये चांगल्या प्रकारे आपण यामध्ये फरक बघणार आहे. बरोबर आहे. नंतर ऑर्डर 9 काय सांगते अपीअरन्स ऑफ पार्टीज अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉन अपीअरन्स. एखादी पार्टी अपीअर होते आणि जर ती अपीअर होत नसेल तर त्याचे परिणाम काय ते आपल्याला ऑर्डर 9 मध्ये सांगितलं. आपण बघितलं एक्स पार्टी डिग्री वगैरे ऑर्डर 9 रूल 6. बरोबर आहे. त्यानंतर ऑर्डर 10 सांगते एक्झामिनेशन ऑफ पार्टीज. बरोबर आहे. पार्टीचं एक्झामिनेशन झाल्यानंतर कोर्टात जर वाटलं यांना डिस्प्यूट यांचा रिझॉल्ट कोर्टाच्या बाहेरच होऊ शकते. बरोबर. जे काही आपलं हे असतं आर्बिट्रेशन, कॉन्सिलेशन किंवा लोक अदालत असते त्याद्वारे तर मग कोर्ट काय करते तिकडे यांना रेफर करते. बरोबर आहे. सेक्शन 89 सुद्धा त्याच्याच निगडीत आहे. बरोबर आहे. त्यानंतर ऑर्डर 11 काय सांगते आपल्याला डिस्कव्हरी अँड इन्स्पेक्शन. जे काही तुम्ही डॉक्युमेंट कोर्टामध्ये दिलेले असतात त्याचे डिस्कव्हरी आणि इन्स्पेक्शन कोर्ट करते. बाबा खरेच जेन्युइन डॉक्युमेंट्स आहेत का, कोणते व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत, या सगळ्या गोष्टी ऑर्डर 11 मध्ये दिलेल्या. बरोबर आहे. त्यानंतर ऑर्डर 12 मध्ये आपल्याला दिलेले ऍडमिशन्स. जे काही डॉक्युमेंट तुम्ही एखादा फॅक्ट ऍडमिट केलाय कोर्टामध्ये तर ते प्रूव्ह करण्याची गरज नाही. तुम्ही डॉक्युमेंट देऊन एखादी गोष्ट ऍडमिट केली असेल किंवा तुमचा प्लेंट असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल त्यामध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट ऍडमिट केली असेल तर ती प्रूव्ह करण्याची गरज नाहीये. ऑर्डर 30 काय आहे प्रोडक्शन, इम्पाउंडिंग अँड रिटर्न ऑफ डॉक्युमेंट. तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये डॉक्युमेंट प्रोड्यूस करता. बरोबर आहे. डॉक्युमेंट प्रोडक्शन झाल्यानंतर कोर्टात जर वाटले काही डॉक्युमेंट आपल्याकडे ठेवायला पाहिजे किंवा काही डॉक्युमेंट रिटर्न करायला पाहिजे त्या संबंधित तरतुदी आपल्याला ऑर्डर 13 मध्ये सांगताय. ऑर्डर 14 मध्ये काय आपल्याला फ्रेमिंग ऑफ इश्यूज कशा प्रकारे फ्रेम करायचे. बरोबर आहे. नेमकं इश्यूज क्वेश्चन ऑफ लॉ किंवा क्वेश्चन ऑफ फॅक्टवर फ्रेम होतील का किंवा मिक्स क्वेश्चन ऑफ लॉ अँड फॅक्टवर होतील याबद्दल तरतुदी ऑर्डर 14 मध्ये दिलेल्या आहेत. ऑर्डर 15 काय डिसमिसल ऑफ सूट ऍट फर्स्ट हिअरिंग. जी काही फर्स्ट हिअरिंग असते प्री ट्रायल बिफोर कमेन्समेंट ऑफ ट्रायल जी काही हिअरिंग असते त्यामध्ये कोर्टात जर वाटलं की या प्लेटमध्ये किंवा या सूटमध्ये काही तथ्य नाही. बरोबर. तर कोर्ट काय करते डिसमिसल ऑफ सूट ऍट फर्स्ट हिअरिंग. बरोबर आहे. त्यानंतर ऑर्डर 16 समन्स ऑन विटनेसेसला समन्स पाठवणे. बरोबर. त्यांना हजर करणे. बरोबर आहे. त्यानंतर ऑर्डर 17 मध्ये आपल्याला ऍडजमेंट किती वेळा करू शकतो आपण तर ऑर्डर 17 नुसार आपण 3 वेळाच ऍडजमेंट दिल्या जाते दिवाणी दाव्यामध्ये. बरोबर आहे. पण तुम्ही प्रॅक्टिकली बघतो आपण तर काय दिवाणी दाव्यामध्ये बरेच 3 पेक्षाही जास्त ऍडजमेंट दिल्या जाते. प्रॅक्टिकल गोष्टी असा अगोदर आपण डिस्कस केलंच थोड्या वेगळ्याच चालतात. बरोबर आहे. ऍडजमेंट 3 पेक्षाही जास्त दिल्या जातात. बरोबर आहे. ऑर्डर 18 मध्ये काय एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस. जे काही विटनेस आहेत त्यांची एक्झामिनेशन वगैरे होईल. बरोबर आहे. की त्यानंतर ऑर्डर 19 मध्ये ऍफिडेव्हिट आपल्याला माहिती आहे जे काही एक एक्झामिनेशनची पेटी कशी होते ह्याच्यावर होते ऍफिडेव्हिट थ्रू होते. बरोबर आहे. त्यानंतर ऑर्डर 20 मध्ये आपल्या जजमेंट आणि डिग्री मध्ये दिलेलं आहे. बरोबर. जजमेंट म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय यामध्ये फरक सांगितला. जजमेंट डिग्री केव्हा पास केल्या जाते. बरोबर आहे. त्यानंतर याचा कालावधी काय असेल. त्यानंतर ऑर्डर 21 मध्ये आपल्याला दिलेले एक्झिक्युशन प्रोसिडिंग. सगळ्यात मोठी जर ऑर्डर कोणती असेल तर ती ऑर्डर 21 ज्यामध्ये 106 सेक्शन दिलेले आहेत. किती दिलेले आहेत 106 सेक्शन दिले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर ऑर्डर 22 आपल्याला अशा बऱ्याच ऑर्डर आहेत पण आपल्याला 21 ऑर्डर खूप महत्वाचे आहे. ऑर्डर 22 काय सांगते आपल्याला मॅरेज, इन्सॉलन्सी अँड डेथ ऑफ पार्टी. एखाद्या पार्टीचं मॅरेज झाली, डेथ झाला किंवा इन्सॉलन्स झाली एखादी पार्टी तर त्यामध्ये सूटमध्ये नेमकं काय होईल आपल्याला माहिती. अबॅटमेंट ऑफ सूट वगैरे किंवा कॉज ऑफ ऍक्शन एखादी संपली तर तेव्हा सूट अबॅट वगैरे होतात. बऱ्याच तरतूद दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ऑर्डर 20 काय पेमेंट इन टू कोर्ट. त्यानंतर 24 सिक्युरिटी फॉर कॉस्ट. 24-25 मध्ये दिलेलं आपल्याला. बरोबर आहे. अशा बऱ्याच तरतुदी आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहे. 26 मध्ये कमिशन दिलेले आहे. 27 मध्ये सूट बाय ऑर अगेन्स्ट गव्हर्नमेंट दिलेले आहे. 28 मध्ये दिलेले आपल्याला सूट बाय ऑर अगेन्स्ट मिलिटरी, नेव्ही अँड एअरफोर्स. बरोबर आहे. 29 मध्ये कॉर्पोरेशनच्या विरोधात किंवा 30 मध्ये 31 मध्ये आपल्याला दिलेलं आहे किंवा एक्झिक्युटर जे असते किंवा गार्डियन असते त्याच्या बिहाफ मध्ये किंवा बाय किंवा अगेन्स्ट मध्ये
जे सूट दाखल होतो त्याच्याबद्दल तरतूद दिलेलं आहे. 32 मध्ये मायनर पर्सन असेल किंवा अनसाउंड पर्सन असेल त्याच्या वतीने किंवा त्याच्या अगेन्स्ट मध्ये जर एखादा सूट दाखल करायचा असेल तर त्याच्या संबंधित तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बरोबर आहे. अशा बऱ्याच तरतुदी आपल्याला 51 ऑर्डर पर्यंत आपल्याला दिलेल्या आहेत. बरोबर आहे. तर अपीलच्या प्रोव्हिजन याचा 51 ते 41 ते 45 पर्यंत अपील, 46-47 मध्ये आपल्याला रेफरन्स आणि रिव्ह्यू दिलेला आहे. बरोबर आहे. अशा बऱ्याच तरतुदी आपल्याला कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर मध्ये दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपण लवकरच कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरवर एक चांगली लेक्चर सिरीज सुरू करणार आहे, ज्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारे प्रत्येक ऑर्डर, प्रत्येक सेक्शन व्यवस्थितपणे आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पलद्वारे आपण बघणार आहे. बरोबर आहे. तर धन्यवाद.